नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 4थी साठी आपण जर तयारी करत असाल तर अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत आणि विस्तारित रूपात मांडणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये आपण दर्शनी किंमत पाहिलेली आहे, स्थानिक किंमत पाहिलेली आहे आणि स्थानिक किमतीनुसार विस्तारित मांडणी कशी करतात तेही पाहिले. परंतु या स्थानिक किमतीवर काही संख्यांचे नियम असतात. ते जर आपल्या लक्षात आले तर आपल्याला या घटकावरील उदाहरणे सोडवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक नियम पाहिला होता. एखादी संख्या असेल आणि त्या संख्येच्या अंकांची जर आपण अदलाबदल केली, एकक व दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली तर मूळची संख्या आणि तयार होणारी नवीन संख्या यामध्ये जो फरक असतो तो त्या दोन अंकातील फरकाच्या 9 पटी एवढा असतो. असा नियम आपण मागच्या याच्यामध्ये पाहिला होता. आणि तो 9 पटी एवढाच का असतो याचं उत्तर जर तुम्हाला भेटलं असेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये ते उत्तर तुम्ही अवश्य द्या. जर नाही उत्तर भेटलं तर मी ते उत्तर नक्कीच देईन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघूया दुसरा नियम. तो सुद्धा अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यावरच अवलंबून आहे. बघूया. एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर समान अंक असेल, म्हणजे सारखा अंक असेल एकक स्थानी व दशक स्थानी, तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक, त्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक त्या अंकांच्या 9 पटी एवढा असतो. आता सारखा एक उदाहरण घेऊया आपण. बघा, इथे एक संख्या आहे 3755. इथे काय आहे की दशक आणि एकक स्थानचा अंक समान आहे, सारखा आहे. मग आपण त्या अंकांच्या स्थानिक किमती पाहूया. या 5 ची स्थानिक किंमत आहे 50 आणि या 5 ची स्थानिक किंमत आहे 5. आणि दोघांमधला फरक बघूया. स्थानिक किमतीमधला फरक, नियम काय सांगतो आपला, त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक बघूया. किती आला फरक? तो आला 45. मग हा नियम पुढे काय सांगतो, हा जो फरक आहे दोघांच्या स्थानिक किमतीमधला फरक त्या अंकाच्या 9 पट असतो. अंक कोणतं? 5. मग आता 5 ची 9 पट बघा, 5 गुणिले 9. बघा, 9 5 किंवा 9 5 45 आहे त्या अंकाच्या 9 पटी. तर असा हा नियम प्रत्येक संख्येत लागू होतो का? तर प्रत्येक संख्येला लागू होतो. बघा, पुढची एखादी संख्या आपण नियम पटवून पाहण्यासाठी घेऊया. कोणतीही घेऊ शकता तुम्ही सुद्धा. एखादी कमेंटमध्ये संख्या घ्या आणि नियम पटवून बघा. दुसरं बघूया. 4622. आता या ठिकाणी काय आहे, दशक आणि एकक स्थानचा अंक समान आहे. आपण काय करू, सुरुवातीला त्यांची स्थानिक किंमत काढू. या दोनची स्थानिक किंमत आहे 20, या दोनची स्थानिक किंमत आहे 2. दोघांमधला फरक पाहू. त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक म्हटलं ना, तर दोघांमधला फरक आहे 8. अंक कोणता आहे? 2. मग आता 2 ची 9 पट करू. 9 पटी एवढा असतो, म्हणजे करूया 2 ची 9. 2 9 18. आता सारखा त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक काय असतो? त्याच्या 9 पटी एवढाच असतो. आता 9 पटी एवढाच का असतो हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तेव्हा तुम्हाला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा, उत्तर सांगा. येत नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.